सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नकोस गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. धर्म आणि कर्म या सगळ्या गोष्टी समजून झाल्यानंतर मुद्गल ऋषी हे पूर्णपणे ज्ञानसंपन्न झाल्यासारखे दिसत होते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पडलेले प्रश्न आता कुठेतरी कमी व्हायला लागलेले होते आणि प्रत्येक प्रश्नाचं स्वतःलाच उत्तर मिळत होतं आणि त्या उत्तरामुळे ते अतिशय आनंदी झालेले होते. कुठेतरी आपल्याला विद्वत्ता येते, कुठेतरी आपल्याला समजतं आहे. आपण समस्त मानवजातीचं कल्याण करण्याकरता जे ज्ञान आपल्याला पाहिजे ना, ते ज्ञान आपल्यामध्ये सामावायला लागलं आहे. आणि त्या अशा आनंदामध्ये असताना बाप्पाही त्यांच्याकडे बघून खूप खुश होता आणि बाप्पा म्हणला, मुद्गला खूप प्रसन्न दिसतोयस म्हणून, आणि जो विचार करतोयस ना, तो विचारसुद्धा खूप छान करतोयस. हे आणखीन सोपं करणार आहेस ना, सगळ्यांना समजून सांगणार आहेस ना आणि प्रत्येकापर्यंत पोचवणार आहेस ना. हो बाप्पा, बिलकुल पोचवणार आहे. मग तुला मानवाचा अभ्यास आहे ना, मनुष्याचा तुला अभ्यास आहे ना. त्याच्यावेळेला मुद्गल ऋषी म्हणले, हो चांगलाच अनुभव आहे. तो कुणाला अनुभव नसतो आणि कुणाला माणसं समजत नाही. आज भूतकाळामध्ये आम्ही डोकावलं तर आम्ही किती माणसांना ओळखतो, किती प्रवृत्तींना आपण ओळखतो, किती प्रकारे स्वभावांना आपण ओळखतो, किती नाती आपण ओळखलीत, किती नात्यांमध्ये आपण कोळून प्यायलेलो आहोत. या सगळ्या गोष्टी आपल्याला देखील भूतकाळामध्ये उभ्या राहतात आणि मुद्गल ऋषींना देखील 1 मिनिटामध्ये सगळ्या गोष्टी आठवल्या, प्रत्येकाबरोबरचे व्यवहार आठवले. आणि त्यावेळेला मुद्गल ऋषी हा सत्संगामध्ये ते भुसंडी ऋषींना सगळं समजावून सांगतात. त्यावेळेला भुसंडींना ते म्हणतात की, भुसंडी, बाप्पाने आज मला आहे ना मानवाचे प्रकार सांगितले, तुला मानवाचे प्रकार किती माहिती आहेत रे. त्याला भुसंडी ऋषी म्हणला की, मानवाचे प्रकार माहिती असताना म्हणजे मनुष्य ही एकच जाती आहे ना, मग त्यांच्या काही वेगवेगळ्या जाती सांगू का, त्यांचे धर्म सांगू का, त्यांचे पंथ सांगू का. नाही नाही नाही, तसं काही सांगण्याची आवश्यकता नाही. अरे माझ्याही मनामध्ये असाच प्रश्न आला होता, पण ऐक मला बाप्पाने पुढे काय सांगितलं. त्या ठिकाणी भुसंडी ऋषींना कुठेतरी सावध केलं आणि मुद्गल ऋषी बाप्पाशी गप्पा पुन्हा मारायला लागले आणि तो संवाद त्याला सांगायला लागले भुसंडी ऋषींना. त्या ठिकाणी ज्या वेळेला बाप्पाला त्यांनी विचारलं, त्यावेळेला बाप्पा म्हणला की, या जगामध्ये 3 प्रकारची माणसं आहेत आणि या सगळ्या मनुष्य प्राण्यांवरती प्रभाव कुणाचा असेल तर तो मायेचा प्रभाव आहे. आणि ही माया 3 प्रकारच्या प्रवृत्ती, 3 प्रकारचे गुण यांच्यामध्ये पूर्णपणे निर्माण करते आणि त्या गुणांमध्ये, त्या प्रवृत्तीमध्ये, त्या प्रकृतीमध्येच माणूस चालतो. बाप्पा, अशी माया कुठले 3 गुण निर्माण करते? बघ, सर्वात महत्त्वाचा गुण तो म्हणजे स्वार्थी. याच्यामध्ये मनुष्य अनेक स्वार्थी आपल्याला भेटतील. 90% मनुष्य स्वार्थीच भेटतील. त्याच्यानंतर मग दुसरा म्हणजे की अशी लोक भेटतील जी मूर्ख आहेत, जे स्वार्थी पण नाही आणि परमार्थी पण नाही. अच्छा, स्वार्थी पण नाही आणि परमार्थी पण नाही. मग बाप्पा, तिसरे लोक म्हणजे परमार्थी. अगदी बरोबर, तिसरे लोक म्हणजे पूर्णपणे परमार्थी. मग या लोकांचा व्याख्या तुला करता येईल का मुद्गला? त्याला मुद्गल म्हणला, स्वार्थी लोक म्हणजे काय की प्रत्येक ठिकाणी आपलाच स्वतःचं हित साधायचं, प्रत्येक ठिकाणी आपला स्वार्थ साधायचा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला कसं सगळं मिळेल ह्याचा विचार करायचा, दुसऱ्याला अजिबात विचार करायचा नाही, ते स्वार्थी. बाप्पा म्हणला, अगदी बरोबर. म्हणजे की अगदी अशी माणसं की दुसऱ्याचं घर जळालं तरी चालेल पण माझं वांग भाजलं गेलं पाहिजे, या प्रवृत्तीचे लोक म्हणजे स्वार्थी. यांना धूर्तसुद्धा म्हणलं जातं, यांना दुष्टसुद्धा म्हणलं जातं. परंतु हे स्वार्थी लोक समाजामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात. दुसरी लोक मूर्ख आपल्याला भेटतात की जे ना स्वतःचं स्वार्थ साधतात ना दुसऱ्याचा परमार्थ साधतात, म्हणजे स्वतःचंही कल्याण करून घेत नाही आणि दुसऱ्याचंही कल्याण करून घेत नाही. त्या लोकांना आपण म्हणजे की ना स्वार्थी ना परमार्थी म्हणू. आणि तिसरे लोक म्हणजे परमार्थी, जे खूप सुंदर आयुष्य जगतात, त्याच्यामध्ये दुसऱ्याचं भलं करण्याकरता आयुष्य जगतात, दुसऱ्याचं कल्याण करण्याकरता आयुष्य जगतात आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या स्वार्थाचा त्यांना लवलेशही नसतो. त्यांच्या आयुष्यामध्ये काही अडत नाही, ते कायम आनंदी असतात आणि जे मी दिले त्याच्यामध्ये ते समाधानी असतात. त्यांना आपण परमार्थी म्हणूया. मग या स्वार्थी, परमार्थी आणि ना स्वार्थी ना परमार्थी या 3ही पद्धतीच्या लोकांबद्दल बाप्पा पूर्णपणे समजावून सांगत होता. आणि ते समजावून सांगत असताना तू कसा परमार्थी हो, मुद्गला परमार्थ कसा जपला पाहिजे, तो परमार्थ समजावून सांगत असताना बाप्पा मुद्गल ऋषींना अनेक उदाहरणं देत होता. आणि बाप्पा मुद्गल ऋषींना उदाहरणं देत असताना आज आपण श्रीकृष्ण परमात्म्याकडे जाऊया, हा विषय समजून घेण्याकरता की परमार्थ कसा असावा, परमार्थी कसा असावा. आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला स्वार्थ सोडायचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये
आपल्याला तसं मूर्ख राहायचं नाही आहे की जे ना स्वार्थ स्वतःचा साधू शकतात ना दुसऱ्याचं कल्याण करू शकतात. आम्हाला असं आयुष्य जगायचं नाही आहे, तर आम्हाला परमार्थी व्हायचं आहे. आमचं हित तर साधलं गेलंच पाहिजे, किंबहुना आमचं हित नंतर साधलं जाईल, परंतु त्याच्या अगोदर आम्हाला दुसऱ्याचं कल्याण करायला पाहिजे. त्या परमार्थामध्ये आपल्याला आयुष्य जगायचं आहे. तो परमार्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे. बाप्पा या ठिकाणी मुद्गल ऋषींना समजावून सांगत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्याकडे जाऊया. श्रीकृष्ण परमात्मा आज त्या अवस्थेमध्ये आहेत की महाभारताचं युद्ध पुकारलेलं आहे. प्रत्येकाला आवाहन केलं जात आहे की एका बाजूला श्रीकृष्ण परमात्मा शस्त्र उचलणार नाही आहेत, ते पूर्णपणे सारथीच्या भूमिकेमध्ये आहेत. ते अर्जुनाच्या रथाचं सारथत्व करणार आहेत आणि समोरच्यांना पूर्णपणे आवाहन आहे की तुम्ही या युद्धामध्ये सामील व्हा. का तर हे महाभारताचं युद्ध आहे, अख्ख्या विश्वाचं युद्ध आहे आणि अख्खं विश्व याच्यामध्ये समर्पित होणार आहे. मग त्यावेळेला दोघांकडे चॉईस आहे. आलेल्या प्रत्येक माणसाने एक तर कौरवांच्या सेनेमध्ये जावं, नाही तर पांडवांच्या सेनेमध्ये जावं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेला कौरव राज्य करीत होते. त्यांच्या हातामध्ये सत्ता होती, त्यांच्या हातामध्ये शक्ती होती आणि या सगळ्या गोष्टी होत असताना या युद्धामध्ये पांडवांची बाजू खरी जरी असली, पांडव सत्य जरी असले, तरी त्यांच्याकडे सत्ता नाही आहे आणि सत्तेवरती ते येतील किंवा युद्ध ते जिंकतील अशी कुठली शक्यता नाही आहे. एक भगवान श्रीकृष्ण सोडले तर बाकी त्यांच्याकडे काही नाही आहे. हा विचार करून 95% लोक स्वार्थाकरता, आपलं हित साधण्याकरता, आपलं राज्य अबाधित राहण्याकरता तिकडे धर्म बुडाला तरी चालेल, पण आपलं राज्य सुबाधित राहिलं पाहिजे याकरता कौरवांच्या मागे जाऊन उभे होते. आणि नाममात्र 5% राजे होते जे आपली सेना घेऊन पांडवांच्या पाठीमागे उभे होते. त्यांना आपण धरलं पाहिजे याच्यामध्ये की ज्यांनामध्ये स्वार्थ न परमार्थ म्हणण्यापेक्षा आपण आज आपलं जे कर्तव्य आहे की धर्मरक्षणाकरता उभं राहायला पाहिजे, म्हणून ते त्या ठिकाणी उभे राहिलेले होते. आता या सगळ्या याच्यामध्ये त्या ठिकाणी सात्यकी म्हणून राजा आला, जो उडपीवरनं आला आणि उडपीवर आल्यानंतर भगवान श्रीकृष्णांचं त्यांनी दर्शन घेतलं. तो अनन्य भक्तीने श्रीकृष्ण परमात्म्याला शरण होता. श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्याचं स्वागत केलं. त्याला नमस्कार करत असताना कृष्णाने कुठेतरी उचललं आणि त्याला मिठी मारली. मिठी मारल्यानंतर कृष्णाने आलिंगन दिलं. सत्यकी अगदी भरून पावला. त्याच्या चेहऱ्यावरती त्याचा आनंद दिसू लागला आणि सत्यकीने भगवान श्रीकृष्णांना विनंती केली की बघा, युद्धामध्ये प्रत्येकाला चॉईस आहे. कोणी कौरवांच्या बाजूने जाईल, कोणी पांडवांच्या बाजूने जाईल, परंतु परमेश्वरा हे यांचं भाऊबंदकीमधलं युद्ध आहे. यांचं भाऊबंदकीमधला आपापसातला वाद आहे आणि त्याच्याकरता अख्खं विश्व याच्यामध्ये आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी आहात. मी कुणाच्या एकाच्या बाजूने उभं राहण्यापेक्षा मी अनन्य भक्तीने तुम्हाला शरण आहे, म्हणजे माझं कुठलंही अस्तित्व नाही. त्यामुळे या युद्धामध्ये मला असं वाटतं की मी या सगळ्यांची खानपानाची व्यवस्था बघायला पाहिजे. बघा, कोणी कुणाच्या बाजूने आहे, पण या सगळ्या सैनिकांना खायला कोण घालणार? युद्ध करून आल्यानंतर यांच्याकरता स्वयंपाक कोण तयार करून ठेवणार आणि रोज हे कुठे जेवणार? तर मला असं वाटतं की या सगळ्याची व्यवस्था मी बघावी. खानपानाचा माझा चांगला अभ्यास आहे आणि मला त्याच्यामध्ये रुची म्हणजे आवडसुद्धा आहे. तर या सगळ्यांचं जेवण बनवण्याचा कार्यक्रम मी हाती घेतो, म्हणजे मी दोघांच्याही बाजूने असेल आणि अनन्य भक्तीने तुमच्या सेवेमध्ये असेल. भगवान श्रीकृष्णाला तो विचार फार आवडला. त्यांनी उडपीच्या राजाची सत्यकीची पाठ थोपडली आणि म्हणला, सत्यकी खरंच तू स्वधर्म शिकलास आणि मला आवडला तुझा विचार. निश्चितपणे ही सगळी जबाबदारी तू स्वीकार कर. पुढे सत्यकी राजाने सगळी जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी पूर्णपणे सगळी खानपानाची व्यवस्था पार पाडत असताना इतकं सुंदर ते जेवण बनवलेलं होतं, इतकं रुचकर बनवलेलं होतं की प्रत्येकाला ते जेवण जेवलं जायचं, प्रत्येकाला ते अन्न खावलं जायचं, प्रत्येकजण ते खात होता. आणि याच्या व्यतिरिक्त म्हणजे की एक प्लेटसुद्धा अन्न कमी पडत नव्हतं किंवा एक प्लेटसुद्धा अन्न वाया जात नव्हतं. पुढे 18 दिवसाचं युद्ध होतं. युद्ध संपलं, पांडव जिंकले आणि पांडव ज्या वेळेला वरती राजगादीवरती बसणार त्यावेळेला त्यांनी सर्वात पहिले धर्मराजांनी सांगितलं, मला या ठिकाणी एका माणसाचा सन्मान करावासा वाटतो, मला त्याला या ठिकाणी पारितोषिक द्यावंसं वाटतं, मला आज या माणसाचं गुणगौरव करावंसं वाटतं आणि तो म्हणजे राजा सत्यकी. या सत्यकी या ठिकाणी यांनी पूर्णपणे खानपानाची जबाबदारी पार पाडली. दोन्ही ठिकाणचे सैनिक एकत्र जेवत होते. ते भोजन रुचकर होतं की जेणेकरून प्रत्येकाला शरीरामध्ये ताकद प्राप्त होत होती. प्रत्येकाला जे काही त्यांना लागलं असेल ते त्या काही वेदना असतील त्या वेदना कमी होत होत्या. इतकं सुंदर यांनी जेवण बनवलं आणि विशेष याची कला म्हणजे एक दिवस एकाही प्लेट अन्न म्हणजे एकही ताट अन्न वाया गेलं नाही किंवा एक ताटही अन्न कमी पडलं नाही. त्यावेळेला हा स्वीकार करण्याकरता, हा पुरस्काराचा स्वीकार करण्याकरता, हा गुणगौरव घेण्याकरता सत्यकी तू इथे. सत्यकी हात जोडून आला आणि म्हणला की धर्मराजा, तुम्ही माझा सन्मान करताय, माझा गुणगौरव करताय, पण या सन्मानाच्या मी लायक नाही. या सन्मानाच्या कोण लायक असेल तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत.
ते म्हणले असं का, ते का लायक आहेत? तर सर्वात पहिले की त्यांनी या कार्याची मला परवानगी दिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे तुम्ही म्हणता की जेवण वायाही जात नव्हतं आणि जेवण कमीही पडत नव्हतं, तर त्याच्यामध्ये आमच्या दोघांमधला करार असा होता की देवाने 18 दिवसामध्ये फक्त भुईमुगाच्या शेंगा खाल्लेल्या आहेत आणि रोज मी देवाकरता मापून शेंगा ठेवायचो. देवाने जर 50 शेंगा खाल्ल्या तर दुसऱ्या दिवशी 50,000 लोकांचं सैन्याचं जेवण मी कमी करायचो. म्हणजे जे जेवण बनवायचो त्याच्यामध्ये 50,000 लोकांचं जेवण कमी बनवायचो. 50,000 सैन्य त्या दिवशी मारलं जायचं आणि सगळ्यांना अन्न पुरायचं पण आणि अन्न वायाही जायचं नाही. देवाने जर 10 शेंगा खाल्ल्या तर मी 10,000 लोकांचं जेवण कमी करायचो. माझी संख्या ही देवाच्या शेंगांवरती अवलंबून होती आणि देवच सगळ्याचे करते करविते आहेत. त्यांनीच माझ्याकडनं हे करून घेतलं आहे. हा गुणगौरव पुरस्कार तुम्ही मला देताय, तुम्ही मला बोलवलं, हे सगळं जरी योग्य असलं तरी या सन्मानाच्या लायक श्रीकृष्ण परमात्मा आहेत. श्रीकृष्ण परमात्मा पुढे आले आणि पुढे आल्यानंतर त्यांनी सत्यकीची पाठ थोपडली आणि सांगितलं, तू या पुरस्काराचा स्वीकार कर. ते जे कर्म आहे ना, ते कर्म तू केलेलं आहेस. त्या ठिकाणी जो काही संपूर्ण युक्तिवाद केलेला आहेस तो तू केलेला आहेस, ती युक्ती तू लढवलेली आहेस. मी तर फक्त त्याला पाठबळ दिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सत्यकीचा सन्मान होतो. सत्यकीचा सन्मान झाल्यानंतर सत्यकी 10 वेळा भगवान श्रीकृष्णांच्या पायावरती डोकं ठेवतो. त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मला समजलं, तुला माझ्याकडनं गुणगौरव हवा आहे ना, माग तुला काय पाहिजे. त्यावेळेला सत्यकी हात जोडून उभा राहतो आणि म्हणतो, परमेश्वरा, परमात्मा, तूही सुद्धा या सगळ्यामध्ये दमला असशील. या 18 दिवसाच्या युद्धामध्ये तू सारथी फक्त म्हणायला आहेस, बाकी तू काय करतोयस ते मला माहिती आहे. हे सगळं तूच चालवतोयस, तर तू कुठेतरी दमला असशील. माझी इच्छा आहे की तू उडपीला माझ्याकडे ये. 2 दिवस 2 दिवस विश्रामा करताय, पूर्णपणे शांती करताय, पूर्णपणे विश्रांती करताय. देवाने त्याची आठ मान्य केली आणि उडपीला देव एकटे गेले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुणालाही बरोबर न घेता उडपीला गेले आणि उडपीला जाऊन त्या ठिकाणी सत्यकी राजाकडे 2 दिवस त्यांनी विश्रांती केली. आज सुद्धा तुम्ही उडपीमध्ये गेले तर कृष्णधाममध्ये उडपी येतं. त्या ठिकाणी सुंदर श्रीकृष्ण परमात्म्याचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी कृष्ण विश्रांती घेण्याकरता गेलेले आहेत. गोष्ट या ठिकाणी संपते, परंतु या ठिकाणी कर्माची कुठेतरी जाणीव होते. बघा, सत्यकीने जे काम केलं ते सत्यकीच्या कामामध्ये दोघांच्याही बाजूने तो आला. कौरवांना सुद्धा आनंद झाला, पांडवांना सुद्धा आनंद झाला. त्याच्यामध्ये त्याची स्वतःची रुची सुद्धा आली, त्याची आवड सुद्धा आली. त्याला जेवण बनवायला आवडायचं, खानपान करण्याची त्याला आवड होती. त्या सगळ्याची जबाबदारी त्यांनी घेतली. आज एवढ्या लाखो लोकांचं जेवण बनवायची जबाबदारी घेतली. पण ती जबाबदारी घेतलेली असताना सुद्धा परमेश्वराला अनन्य भावाने तो शरण होता आणि परमेश्वरावर सगळी भिस्त ठेवून तो हे कार्य करत होता. आज हे कार्य करत असताना याच्यामध्ये कुठेतरी त्याचा लवलेश सुद्धा स्वार्थाचा दिसत नाही की हा स्वार्थ त्याला साधायचा होता. बघा, त्याच्यामुळे कौरव आनंदी होते, त्याच्यामुळे पांडव आनंदी होते. कौरवांनी सुद्धा चांगले आशीर्वाद, चांगल्या शुभेच्छा सत्यकीला दिल्या. पांडवांनीही चांगले आशीर्वाद दिले, गुणगौरव केला. पण याच्या व्यतिरिक्त श्रीकृष्ण परमात्म्यांनी स्वतःहून त्याला विचारलं की तुला काय पाहिजे. कारण त्याचं कार्य असं होतं की ज्याच्यामध्ये स्वार्थ नव्हता, त्याच्यामध्ये परमार्थ होता. पुढे भगवान श्रीकृष्ण स्वतः त्या ठिकाणी विश्रांतीला गेले. देव ज्याच्याकडे विश्रांतीला जाईल तो माणूस काय छोटा असेल का? अहो, तो तर देव माणूस होईल. मग ही संधी तुम्हाला आणि मला नाही का? आपल्या भूतकाळामध्ये आपणही डोकावून बघायला पाहिजे, आपल्या वर्तमानामध्ये डोकावून बघायला पाहिजे आणि रोज एक काम करत असताना त्या कामामध्ये कुठेतरी हा विचार केला पाहिजे की आमचा स्वार्थ सोडून समाजाच्या हिताचं, समाजाच्या कल्याणाचं आणि सगळे आनंदी होतील असं काम करायला पाहिजे. केवळ हे सांगण्याकरताच हा सत्संग आहे. आणि ज्यावेळेला हा गुण आमच्यामध्ये येईल, ज्यावेळेला हा प्रकार आमच्यामध्ये येईल, ज्यावेळेला आम्हाला पूर्णपणे स्वार्थ, परमार्थ याच्यापेक्षा परमार्थ कळेल आणि आमच्या हातून तो व्हायला सुरुवात होईल, त्यावेळेला बापाला किती बरं आनंद होईल. आपलं आयुष्य तो 100% समस्या पूर्ती नाही का करणार, आपल्या आयुष्यामधल्या समस्या संपून नाही का टाकणार, विघ्नांचं रक्षण आपल्या नाही का करणार. अहो, मृत्युंजय कला तो आपल्याला नाही देणार तर कुणाला देणार? तो जिवंत आपल्याला नाही ठेवणार तर आणखीन कुणाला ठेवणार? आणि आपण जिवंत राहिलो काय, हे शरीर असलं काय आणि नसलं काय? आपल्याकरता जन्म आणि मृत्यू या दोन्ही अवस्था समान होतील. फक्त एकच गुण आपण अंगीकार केला की आपण परमार्थी झालो. तर बाप्पांनी हे सगळं मुद्गल ऋषींना समजावून सांगितलं. मुद्गल ऋषींनी आज बाप्पाला वचन दिलं आणि शपथ घेतली की यापुढे मी संपूर्ण आयुष्य परमार्थाकरता जगेन. मी प्रत्येक आयुष्यामध्ये, माझ्या प्रत्येक क्षणामध्ये, माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगामध्ये मी प्रत्येक वेळेला परमार्थी असल्याचे जाणीव करून देईन आणि परमार्थाचा पूर्णपणे वापर करीन. आपणही आपल्या आयुष्यामधला स्वार्थ सोडून देऊया. स्वार्थ ना परमार्थ याच्यामध्ये राहण्यापेक्षा फक्त परमार्थामध्ये राहूया, फक्त आनंदामध्ये राहूया आणि आज इथेच थांबूया. ओम साईराम.